हॉस्टेलमध्ये बन्सीराजी मोहनजी गुप्ता मुकबधीर विद्यार्थी स्थापना करून आज हॉस्टेलमध्ये 40 मुलं शिक्षण घेतात। अशा असणारे शिक्षण संस्थेला आज मंत्रालयामध्ये सचिव, कोर्टामध्ये वकील, न्यायाधीश असे अनेक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी कार्यरत आहेत। अशा उच्च शिक्षण क्षेत्रातल्या कार्यरत असणाऱ्या संस्थेला कार्याध्यक्ष राहुलजी जोशी गाजबेसर यांना विनंती मंचावर यावं। संजयजी मुठ्ठा यांना विनंती आपण मंचावर यायचं आहे। या ठिकाणी 31,000 रुपयाचा असणारा धनादेश, त्याचप्रमाणे मुखबधीर संस्थेसाठी या ठिकाणी आजचा मानपानाचा खर्च टाळून यातील 25,000 वर्षातील 365 दिवसांपैकी दिवसातील 1 दिवस मुखबधीर विद्यार्थ्यांना जेवण, ते म्हणजे आज चिरंजीवी सौभाग्य सगळं गावचे समृद्धीच्या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आणि चिरंजीव प्रसाद यांच्या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 2 ऑगस्ट रोजी समृद्धीताईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मुखबधीर संस्थेसाठी जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे। त्यामुळे मी वरराजे वधूरांनी दोघांना विनंती करतोय आणि उपस्थित सर्व स्टेजवरील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्तात धनादेश या ठिकाणी या संस्थेला दिला जातोय। मंडळी नमस्कार। उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नारायणगावचे माजी उपसरपंच, भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष आशिष गजानन माळवदकर आणि जुन्नर पंचायत समितीच्या माजी सदस्या अर्चना आशिष माळवदकर यांची कन्या ची सौका समृद्धी हिचा शुभविवाह संभाजीनगर येथील उद्योजक राजेश किसनराव बुलबुले यांचे चिरंजीव प्रसाद याच्यासोबत आज नारायणगाव येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या विवाह सोहळ्यासाठी विविध पक्षांचे नेते, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले। मात्र या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं ते सामाजिक बांधिलकीचं दर्शन। विवाहानिमित्ताने आलेल्या पाहुण्यांच्या मानपानावर खर्च न करता ती रक्कम धनादेशाच्या स्वरूपात जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या मुकबधीर विद्यार्थ्यांच्या शाळेला देण्यात आली। या उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक करत नवदाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। पाहूया त्या विवाह सोहळ्याची खास दृश्य। जो टाइम टाकतो असं विनोदाचा भाग सोडा, परंतु म्हणजे त्याचा परिपाक जर पाहिला तर माळवदकर परिवार हा पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये नावाजलेला परिवार आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हा समरस झालेला हा परिवार। आणि आशिष शेटने अलीकडल्या काळात मला वाटतं निवृत्ती नाही म्हणता यायची, परंतु थोडेसे अलिप्त झाले का आशिषराव? तुम्ही अलिप्त झाले का राजकारणापासून? नाही, बरं झालं, काय हरकत नाही, ठीक आहे ना, परंतु सक्रिय राजकारणातून कमी झालेले। सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यवसाय करताय असं मला सांगायचं आणि तो व्यवसायच करावा आम्हाला 20 वर्षानंतर कळलं आणि थोडासा अलिप्त आम्ही पण व्हायचा प्रयत्न करतोय, कारण व्यवसाय आणि अलीकडल्या काळात पाहिलं आपले पैसे असेल तरच राजकारण होतं, अदरवाईज तुम्हाला कोणी विचारत नाही आणि हे सगळीकडेच लोन पसरले। परंतु चांगली गोष्ट आहे, व्यवसाय करा, आपला परिवार सांभाळा। म्हणजे सल्ला देण्या इतपत नक्कीच माझी उंची नक्की नाहीये, परंतु या निमित्तानं आपलं अगदी मनापासून स्वागत करत असताना समृद्धी आणि या ठिकाणी खेडची मंचरची मंडळी बरीच दिसतात, आमच्या राक्षे बाबा राक्षे पण आहेत, अनेक मंडळी दिसली। मला काय त्याचं बोलणार नाही, मी बाकी नाही बोलणार काही। या ठिकाणी अर्चनाताई आणि आशिष हे समाजामध्ये बरोबरीने काम करणारे, नांदगावच्या बुद्धीमध्ये अत्यंत विनम्र असं आणि सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे हे दोन्ही आशिष, अर्चनाताई आणि आमचा आशिष, तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या पक्षात होता याच्याशी महत्व नाही, सगळ्या पक्षांचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत। समाजाची नाळ असती आणि समाजासाठी काम केलं की समाज त्यासाठी उभा राहतो आणि असा आशिष आणि त्यांनी आज त्यांच्या कन्याचा विवाह आहे। आशिषने आमचे बाबू पाटे, जुन्नर तालुक्याची पुणे जिल्ह्यातली एक मोठी नारायणगावची ग्रामपंचायत, बाबू पाटे आणि सरपंच आणि आशिषने उपस्थित काम केलं, सक्षमपणे काम केलं आणि अर्चनाताईंनी यांनी देखील पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केलं। समृद्धी जी आहे ती त्याला विचारलं मी, तर इथं लिहायला पाहिजे त्यांनी। खरं आज मी माळवदकर कुटुंबाला धन्यवाद देतो की त्यांनी राजकीय पुढाऱ्यांची नावच मकरांची कोणाचीच टाकली नाही, हे ट्रस्ट ते ट्रस्ट हा हे नांदगावचं हे कोणाचीच टाकली नाही, अगदी धन्यवाद देतो। असं सर्वच मंडळी प्रेमाची आहे, आपलं तो भाग नाही, परंतु आमची समृद्धी जी आहे ती BSc ॲनिमेशन झालेली आहे आणि प्रसाद जो आहे तो MSc कॉम्प्युटर सायन्स झालेला आहे आणि मोठा उद्योजक आहे तिथे, याचा सार्थ अभिमान आहे। आणि माळवदकर कुटुंबाचे
ते बिल्डर म्हणून काम करतात. त्यांचा मला वाटतं कपड्याचा व्यवसाय आहे. अनेक त्यांचे व्यवसाय आहेत. एक सक्षमपणे काम करणारे हे दोन्ही कुटुंब आणि म्हणून सगळ्या प्रकारचे सगळेच नेते मंडळी या ठिकाणी हजर आहेत. आमचा मकरंजी पाटील जिल्हाध्यक्ष मनसेचे हजर आहेत. सगळेच आहेत. आमचे राष्ट्रवादीचे हजर आहेत. काँग्रेसचे माझे मित्र सचिन दादा पण हजर आहेत. सगळेच मंडळी हजर आहेत. भाजपचे हजर आहेत. उबाटा, शिंदेगड, सगळे गट असू द्या. जास्त न बोलता खरं तर आपण सर्व मंडळी हजर आहे. माझ्या कॉलेजला इंटरव्ह्यू चालू आहेत, पण मी म्हटलं आमच्या प्राध्यापकांनी सोडून मी इथं आलो. म्हटलं आता लंच टाईम तुम्ही जेवण करू द्या, मला शिक्षणच्या मुलामुलीच्या लग्नाला गेलं पाहिजे. असो मी पुनश्च सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. अशील भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारणाच्या दृष्टीने अनेक वेळेला या परिवाराने या ठिकाणी काम केलं आणि या परिवारातले अनेक सदस्य म्हणून जो काही व्यवसाय करतात, या व्यवसायाच्या माध्यमातून खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये खूप माणसं जोडायचं काम या परिवाराने या ठिकाणी करतो आणि या परिवारातला आज आनंदाचा क्षण या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतोय. आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात, मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या उपस्थितांच्या वतीनं, विघ्नर परिवाराच्या वतीनं, माझ्या शेरकर परिवाराच्या वतीनं नवोदनला त्यांच्या भावासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आजच्या असलेल्या कृषी दिनाच्या आपल्या सर्व शेतकऱ्यांना आणि डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खरंच माळवतकर परिवाराने या ठिकाणी हा सोहळा सादर करत असताना प्रत्येकापर्यंत पोहोचता यावं असे निश्चित त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. आमचा आशिष भाऊ म्हणजे सगळ्यांच्या घरातला ताईत. जसं प्रत्येकाने या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण मी आदरणीय व्यासपीठ यांचं खरोखरच कौतुक करते. या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा माणूस आहे. प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणारा आहे. त्याहीपेक्षा जास्त कौतुक कुणाचं केलं पाहिजे तर ते समोर असणारे सर्व या कार्यक्रमाला आलेल्या आमच्या, आपण ज्या कार्यक्रम होत असताना पंचायत समितीच्या सदस्य आणि ज्यांनी चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या जुन्नर तालुक्यामध्ये आशाताई सोबत या परिसरात केलेला आहे. अशा अर्चनाताई माळवतकर यांच्या सुकन्या पहा, मुली असल्या तरी मुलींसाठी आपण कसं करावं, कार्यक्रमाच्या शोभा वाढवत असताना तिच्या भविष्याचा, तिच्या जीवनात येणारा आमचे जावई, हे जावई म्हणजे संभाजीनगरमधले असले तरी ते MIDC मधल्या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आहेत. त्या ठिकाणी त्यांचा उद्योगधंदा आहे. आणि दादा जेव्हा शिक्षण मतदारसंघातून उभे राहिलं त्यावेळेला नारायणगावची टीम सगळ्यांनी साथ दिली, कारण जेव्हा सगळे साथ देतात तेव्हा हा कार्यक्रम पार पडत असतो. त्या काळामध्ये टेबल लावून या ठिकाणी आपण आज ते या ठिकाणी पोहोचले असते, पण निवडणुका चालू आहे आणि खऱ्या अर्थाने उपसभापतीची देखील निवडणूक आहे. दादा त्या कार्यक्रमाला गेल्यामुळे या ठिकाणी ते पोहोचू शकले नाही, पण दादा येणार, दादा हजेरी लावणार. कारण कोणतंही सुखदुःख माळवतकर परिवारामध्ये घडलं तर आशिषसाठी दादा धावत येतात. या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधी पाठवले. आमचे गणेश भाऊंनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी खांडे साहेब आले. या ठिकाणी राजेश पांडेजी येणार होते आणि खरोखरच पक्षाचे लाडका कार्यकर्ता असेल, तो पक्षाचा निष्ठावंत असेल तर त्याच्यासाठी नेत्यांनीच केलं पाहिजे असं मानणारी मी आहे. कारण तुमचा कार्यकर्ता प्रामाणिक आहे तर पक्षाची उंची वाढत जाते. मग आपण म्हणतो राष्ट्र पहिला, मग पक्ष आणि मग मी. आपली किंमत पक्षामुळे आहे आणि म्हणून आपण पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असो, कितीही लहान असो, त्याच्या ठिकाणी गेलो तर त्याला जो आनंद होतो, त्याच्या कार्यक्रमाची जी शोभा वाढते ती वेगळी असते. या ठिकाणी अर्चनाताईने देखील पक्षाचे नेतेगण सुद्धा तितक्या उंचीचे, मग चेअरमन असतील, या ठिकाणी सभापतींनी स्वतःहून उभं राहून भाषण करून सांगितलं, त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक नेत्याला संधी मिळायला पाहिजे होती. आंबेगावमधून सुद्धा मोठा ओघ आलेला आहे या ठिकाणी आणि म्हणून खेडमधून सुद्धा आलेला ओघ आहे. या सगळ्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्याचबरोबर मीडिया सुद्धा आला.
मीडियाला सुद्धा वाटलं की खरोखरच एक कार्यकर्ता जो उंचीने हळूहळू उंची गाठत गेला, डॉक्टर बरोबर ना, आणि या ठिकाणी कजे सर सुद्धा आजारी असताना उपस्थित राहिले. आम्हाला आनंद आहे, ज्यादा वेळ घ्यायचा नाही, 2:30 वाजून गेलेले आहे. पण तुम्ही विचार करा, तुम्ही 50 बोलले तर आमचा 51% वाटा आहे, हा विसरू नका. फक्त या ठिकाणी उल्लेख तरी व्हावा, आमची समृद्धी निश्चितपणाने त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली भरभराट, कारण ती संस्कार आणि संस्कृती घेऊन जात आहे. तुम्ही अर्चनाताईला पाहिलं, आपण सर्वजण ज्या पद्धतीने अनेक लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करणं शक्य झालं नाही, कारण वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. बाबांनी मगाशी सांगितले की आपण पुढे जातो, काय पुढे जाणार नाही, खेड तालुकाच पुढे राहील. आम्ही शेवटच्या टोकाला आहे ना जिल्ह्यात, त्याच्यामुळं जसं असलं तरी खरं तर आज जी बोलायची संधी उपलब्ध आहे किंवा आज जे बोलतोय याच्यामागं आशिष भाऊंनी मला 2015 सांगितलं बोलता आलं पाहिजे तरच तू टिकशील, आणि त्या माध्यमातून आज इथून बोलायला लागलो. एवढंच आशिष भाऊंचं योगदान माझ्या आयुष्यामध्ये आहे एवढं सांगून मी चिसवका समृद्धी आणि चिरंजीव प्रसाद दोन्ही नवदाम्पत्यास आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने खरं तर मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या हातून देवदेवी धर्म आईवडिलांची सेवा घडून ही सदिच्छा व्यक्त करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासूनचं नारायणगावकरांच्या वतीने स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अशी हो, अशी हो. आणि मुलीच्या लग्नात बोलताना मला वाटतं मुलीचे वडील ज्यांनी ज्यांनी मुलीचं लग्न केलं त्यांना अनुभव असेल की मुलीच्या लग्नात बोलताना वडील भाऊक होतात, आणि खरंच तशी परिस्थिती आज माझी या ठिकाणी झाली आहे. मी जास्त काही बोलणार नाही आत्ता, कारण माझी बोलण्याची स्थिती कंडिशन पण नाही. परंतु समोर बसलेला जनसमुदाय आणि स्टेजवर बसलेला जनसमुदाय, मला वाटतं तालुक्यातील 3 तालुक्यातील असणारी ही सर्व मंडळी आणि जुन्नर तालुक्यातील नाना, मला वाटतं प्रत्येक गावातून त्या ठिकाणी मंडळी आलेत. मला वाटतं हे केलेलं माझ्यावर प्रेम, हे प्रेम खूप मोठं आहे. आणि आज एवढं सांगेल की तुमच्याकडनं फक्त माझ्या मुलीला आशीर्वाद मिळावेत, तिला शुभाशीर्वाद मिळावे की तिचं भावी वैभविक आयुष्य खूप सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावं, अशीच तुमच्याकडनं अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. भाऊभाऊनी सांगितलं की बऱ्याच जणांना बोलता आलं नाही, तर ते व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी आहेत, सगळी तोला मोलाची आहेत. परंतु मग राजगुरुनगर बँकेची सगळी टीम आज या ठिकाणी आली आहे. विज्ञान त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं आभार मानतो. धन्यवाद.